महायुतीकडून उमेदवारी न मिळाल्यास आम्ही अपक्ष निवडणूक लढवणार. शांतिगिरी महाराज. आमच्या आश्रमात कोणीही येऊ शकतात. आमच्या कमिटीच्या वतीने आम्ही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आम्ही यावेळी निवडणूक लढवण्यावर ठाम आहोत. महायुतीकडून आम्ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहोत. मात्र उमेदवारी न मिळाल्यास आम्ही अपक्ष निवडणूक लढवणार. विकास, बेरोजगारी आणि इतर मुद्द्यांवर निवडणूक लढवणार. बाईट शांतिगिरी महाराज. गिरीश महाजनांनी तुमची भेट घेतलेली आहे. गिरीश महाजनांची तुमची नेमकी काय चर्चा झाली? ओम जगद्गुरु जनावसानी आणि भारत माता चरणी वंदन करू. हे बाबांचं धर्मपीठ आहे. धर्मपीठावर कोणत्याही पक्षाचे आणि कोणीही उमेदवार इथे येऊ शकतं. या ठिकाणी म्हणलं जात की बाबा दरबार सपिले खुला आहे. त्यामुळे त्याप्रमाणे तेही आज या ठिकाणी आले होते. त्यांनी असं बाहेर सांगितलं की नाशिक लोकसभेच्या बाबत आम्ही महाराजांना विनंती केलेली आहे. यापूर्वी देखील महाराजांनी नाशिकच्या जागेवरती दोनदा उमेदवारी मागितली होती, 2014 ला, 2019 ला. पण त्यावेळेला आम्ही त्यांना थांबायला सांगितलं होतं आणि ते थांबले. पण आता यावेळेला ते आग्रही आहे, अशी काही चर्चा झाली का? तर आमच्या भक्त परिवाराने हा मुद्दा मांडला. कारण ही निवडणूक कोणाची? भक्त परिवार जनता जनावरांची. त्यामुळे बाबा कोणताच आग्रह करीत नाही, तर भक्त परिवारच आग्रह करीत असतात. आणि मग त्यांनी आग्रह केल्याप्रमाणे ते म्हणजे त्यांनी प्रयत्न करणार. पण त्यांनी तुम्हाला निवडणूक लढवू नका अशी विनंती केली? नाही, असा विषय काही झालेला नाही. भाजप म्हणजे नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी तुम्ही थांबा अशा पद्धतीचं एक त्यांनी विनंती केलेली होती असं त्यांनी सांगितलं. नाही, असा या संदर्भामध्ये की थांबायचा विषयच नाही. कारण आमच्या भक्त परिवाराने पहिला पण ठाम निर्णय केलेला आहे की लढायचं आणि जिंकायचं. त्यामुळे महाराज, जर तुम्हाला आता थांबण्यासाठी सांगितलं भाजपने किंवा महायुतीच्या नेत्यांकडनं जर सांगितलं की ह्या वेळेची सुद्धा लोकसभा तुम्ही थांबा, पुढच्या वेळेला तुमचा विचार करू, तर ह्या वेळेला तुम्ही थांबणार का? तुमची भूमिका काय असणार? आमची भूमिका आमच्या भक्त परिवाराने ठाम निर्णय केलेला आहे की या वेळेला तिकीट देऊ आग्रह न देऊ, लढायचं आणि जिंकायचं. हा निर्णय ठाम आहे.